शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर महामंत्री असलेल्या प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातीलच एका महिला पोलीस निरीक्षकाने त्यांच्यावर हे आरोप केलेत। सोमवारी शनिवार वाड्याजवळ हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। कसब्याचे आमदार हेमंत रासने हे सोमवारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन चहा पिण्यासाठी शनिवारवाडा परिसरातील एका छोटेखानी हॉटेलमध्ये गेले होते। त्याच ठिकाणी या महिला पोलीस अधिकारीही होत्या। त्याच वेळी प्रमोद कोंढरे यांनी 2 वेळा मला लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केल्याचा आरोप या महिला पोलीस निरीक्षकाने केला। त्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला। संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही देखील समोर आलाय आणि त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आपल्यावर झालेले आरोप प्रमोद कोंढरे यांनी फेटाळून लावलेत। संपूर्ण प्रकार गैरसमजातून घडल्याचं त्यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलंय। दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रमोद कोंढरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितलं। स्वतः कोंढरे यांनीच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून मुक्त करावे अशी विनंती करत राजीनामा दिल्याचं घाटे यांनी सांगितलं। या संदर्भातली माहिती मला काल रात्री कळाली आणि ही माहिती कळाल्यानंतर प्रमोद कोंढरेशी प्रत्यक्ष या विषयात मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होऊस तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी राजीनामा हा पक्षाकडे दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारला आहे। मला असं वाटतं की एक महिला पोलीस अधिकारी आहे आणि त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने काही घडलंय किंवा त्यांची ही तक्रार आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन या विषयामध्ये याची योग्य ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या अंती जे काही निष्कर्ष निघतील त्यानुसार भारतीय जनता पार्टी पण योग्य ती कार्यवाही करेल। बऱ्याच वेळा अशा काही कार्यक्रमांमध्ये आंदोलनांमध्ये गर्दी असते। मला असं वाटतं की त्या कार्यक्रमात मी नव्हतो, परंतु गर्दी होती। कदाचित हे अनावधानाने घडलं आहे का किंवा काय याची माहिती घेऊन योग्य त्या पद्धतीने आपल्याशी मी हा विषय नंतर बोलेल। पण मला असं वाटतं की पोलीस या विषयातला योग्य त्या पद्धतीने तपास करतील। भारतीय जनता पार्टी अशा घटनांचं कधीही समर्थन करणार नाही आणि पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा अगदी आम्ही या लाईनवरती निश्चित सूचना देऊ की भविष्यात असे प्रकार कुठेही घडता कामा नयेत। कारण अनेक वेळा गर्दीमध्ये कार्यकर्ते असतात, पोलीस असतात, नागरिक असतात, त्यामुळे अशा घटना घडू नये याची काळजी 100% घेतली जाईल। मला असं वाटतं की सीसीटीव्ही फुटेज किंवा तपास हा पोलीस यंत्रणेचा भाग आहे। ही माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही आहे, परंतु ही घटना कळाल्यानंतर तातडीने आम्ही या विषयात पावलं उचलली आहेत। दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्याने विनयभंग केल्याने मोठी खळबळ उडाली। दुसरीकडे भाजपने चित्रा वाघ यांनी या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केलाय। प्रमोद कोंढरे यांना शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं। तर पुणे शहर महामंत्री असलेले प्रमोद कोंढरे याआधी वादग्रस्त राहिले आहेत। त्यांच्यावर यापूर्वी देखील पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रमोद कोंढरे यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओज।